हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी माझ्या किचनमध्ये बनवते एकदम सोपी आणि टेस्टी ताकाची कढी. चला सुरुवात करूया. इथे मी घेतलं आहे जिरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, साखर, कोथिंबीर, कढीपत्ता, मोहरी, हिंग, हळद, बेसन आणि ताक. दह्याचं ताक बनवून घ्यायचं आहे किंवा रेडीमेड ही ताक तुम्ही बाजारात जे मिळतं तेही वापरू शकता. आता सगळ्यात आधी मी ते बेसन घेते आणि त्यात थोडं पाणी घालून ते असं बाजूला करून घेते, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत नंतर जेव्हा आपल्याला ते घालायचं असणार तेव्हा. म्हणून त्याच्यात पाणी घालून मी आताच ते थोडंसं असं डायल्यूट करून घेते आहे. त्यात पाणी घालायचं, थोडंसं असं मिक्स करायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे. यात गुठळ्या राहायला द्यायच्या नाही आहेत. पूर्णपणे हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यात आणि मग ते एका साईडला ठेवून द्यायचं आहे. हे बघा, मी असं सगळ्या गुठळ्या काढून घेतल्या आहेत आणि मी आता हे बाजूला ठेवून देते. आता आपल्याला असा खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यात हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे सगळं ठेचून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं नाही, थोडं ठेचून घ्यायचं आहे. चला तर मग हे आधी आपण ठेचून घेऊया. तुम्ही असं वेगळंही ठेचू शकतात, पण मी हे एकत्र आता ठेचून घेते आहे. असं केल्यामुळे फोडणीला थोडी चव छान येते. आता पॅन घ्यायचं आहे. इथे जे बेसन होतं त्यात हळद आताच इथे मी घालायची आहे. मगाशी मी दाखवायला विसरली, त्यामुळे मी आता ती इथे हळद घालून ठेवली आहे बेसनमध्ये. आता पॅनमध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे. फोडणीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, पण तेल तापल्यावर त्यात जिरं, हिंग घालायचं आणि हे ठेचलेलं सगळं जे आपण होतं आलं लसूण ते सगळं ह्यात घालून घ्यायचं आणि कढीपत्ता थोडासा मोडून घालायचा, म्हणजे त्याचा वास छान उतरतो. आणि फोडणी देऊन झाल्यावर मग आपण त्यात ताक ओतायचं आहे. ताक ओतून झाल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ढवळून घ्यायचं थोडंसं चमच्यानी आणि व्यवस्थित असं उकळी यायला द्यायचं आहे. मीठ वगैरे शेवटला घालायचं आहे, नाहीतर ताक फुटू शकते, कढी फुटू शकते आपली. हे बघा, असं व्यवस्थित उकळ यायला द्यायची आहे. आता आपण या कढीला थोडी उकळ येऊ देऊया आणि उकळ आली की मग जे बेसनचं आपण मिक्सचर बनवून ठेवलं होतं ते ह्यात थोडं थोडं करून घालायचं आहे. हे बघा, गुठळ्या होतं कामा नये म्हणून थोडं थोडं घालायचं आहे आणि असं ढवळत राहायचं आहे. आता थोडंसं जे अजून राहिलं होतं मिक्सचर तेही मी यात घालून घेते. उन्हाळ्यात काहीतरी चविष्ट आणि हलकं असं खावंसं वाटत असेल ना, तर ही ताकाची कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता मी ह्यात थोडीशी साखर घालते आहे. तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. आणि आता शेवटला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर जास्त वेळ उकळ आणायची नाही आहे. मीठ घालून झाल्यावर 1-2-3 सेकंदातच बंद करायचा आहे गॅस आणि वरून मग भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. झाली आपली ताकाची कढी तयार. आता ही कढी तुम्ही नुसती किंवा भाताबरोबरही एन्जॉय करू शकता. चला तर मग आपण आता ही सर्व करूया. तुम्हालाही जर गरमीने भरपूर हैराण केलं असेल तर ही ताकाची कढी तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अजून अशा घरगुती रेसिपीज आणि डेली व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी आणि नवीन व्लॉगसोबत. टिल देन स्टे ट्यून, स्टे हॅपी, बाय बाय.